त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी. आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या पाहू नये. आणि त्याच्यावर प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाला ज्यावेळेस उद्धव ठाकरे गेले त्यावेळेस तुम्ही म्हटलात की ती भूमिका मला पटली नव्हती, किंवा ज्या प्रसाद लाड यांनी शिवसेना दगड मारण्याच्या अनुषंगाने विधान केलं होतं तिथे जाणं मला पटलं नव्हतं. बघा, हा राजकीय विषय नाही असं मी वारंवार सांगतो. तेव्हाही मी तेच बोललो, तेव्हाही माझं तेच म्हणणं होतं. त्यांच्या घरी कार्य आहे, विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा कार्याला गेलेलो आहोत. बाळासाहेब गेले आहेत, आम्ही गेलो, शरद पवार जातात, पण हे तेवढ्यापुरतं असतं. बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही. सर, ठाकरेज आणि भाजपमध्ये कुठे ना कुठे प्रॉक्सिमिटी जवळ आल्यात का? म्हणजे तुम्ही जवळ येत आहेत का राजकीय दृष्ट्या? असं कोणी सांगितलेलं आहे? त्या मला असं वाटत नाही. तुमचे प्रश्न हे फार दूरदृष्टीचे नाही आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा संघर्ष हा आम्ही सुरू केला नसून हा संघर्ष त्यांनी सुरू केला 2014 पासून. जसं इराणवर अमेरिकेने युद्ध लादलं आणि इराण लढत आहे आणि अमेरिकेला माघार घ्यावी लागते किंवा इस्रायलला माघार घ्यावी लागते, आम्ही त्या भूमिकेत आहोत. दोन असंतुष्ट लोकांचं थोड्याफार काळ जमतं असं म्हणतात राजकारणात. काय? दोन असंतुष्ट लोकांचं थोड्याफार काळ राजकारणात जमतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेत असलेले दोन नेत्यांचा संघर्ष सुरू आहे, त्यात तुमचे खासदार फुटणार असं सांगितलं. आमचे खासदार अजिबात फुटणार नाही. आमचे 9 खासदार आहेत आणि शेवटपर्यंत 9 खासदार राहतील. या म्हणजे ही पुढली निवडणूक होईपर्यंत. तुम्ही वारंवार ज्या काय बातम्या पेरल्या जात आहेत फुटण्याच्या, फोडण्याच्या, ही एक विकृती आहे. हे पारदर्शक राजकारण नाही. महाराष्ट्रात राहिलेलंच नाही, देशात राहिलेलं नाही. पण शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार, फुटणार, फोडणार, ऑपरेशन टायगर करणार, अमुक करणार, तमुक करणार. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले ते आधी बघा, आणि ते भाजपनेच लावलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही चिंतन केलं पाहिजे. शिवसेना आहे त्या परिस्थितीमधून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना तुम्हाला दिसेल. चिंता करू नये. शिंदेच्या विरोधात भाजपचे काही नेते तुमच्या संपर्कात आहे का? शिंदे नाही, मी याच्याविषयी कोणतंही मत व्यक्त करणार नाही. हा विषय जो आहे हा कधीही न संपणारा विषय आहे महाराष्ट्रातला. हे तुमच्या संपर्कात आहेत का, ते तुमच्या संपर्कात आहेत का? राजकारणामध्ये प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात असतोच. विशेषतः जो शत्रू असतो तो अधिक संपर्कात असतो. पण तो मदत पण करतो आहे, हे पण कुठे ना कुठे आला. आणि जे करू द्या ना. प्रमुख आहेत त्यांनी मदत नाही. हो, पण जर कोणी मदत केली असेल, एकमेकांना केली असेल, ती कॅमेऱ्यावर सांगण्याच्या काही गोष्टी नसतात. इंटेलिजन्स शेअर केले जातात का? इंटेलिजन्स म्हणजे खासदारांच्या पुढे बैठका होतात का? काय असं काही होत नाही. असं काही होत नाही. एक प्रश्न असा आहे की काही खासदारांवर आक्षेप घेतला गेला होता इतरत्र कुठे जेवायला जाऊ नये, विशेषतः शिंदेच्या खासदारांच्या घरी. मग कंबोज यांच्या घरीची आदित्य ठाकरे याच्यावरती माझं उत्तर मी दिलेलं आहे आणि वारंवार मी त्याच्यावरती बोलणं. मी इथे आहे.